नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मी नारळाची बर्फी बनवणार आहे। बनवायला अतिशय सोपे आहे, पटकन बनून तयार होते। बर्फी बनवायला साहित्य अगदीच मोजके लागतात, एकदम 3 साहित्यामध्ये बनून तयार होते। चला तर मग अतिशय मौसूद आणि रसरशीत बर्फी कशी बनवायची ते बघूयात। सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये फुल क्रीम 1 कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध घेताना शक्यतो फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे। आता गॅस चालू करायचा आहे। याच्यामध्ये 1-2 चमचे दुधावरची साय घालून घ्यायची आणि 1 कप साखर घालून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। दूध जसजसं गरम होत राहील तर तशी साखर देखील आपली वितळत राहील। मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे। थोड्याच वेळामध्ये दुधाला उकळी आली आहे। उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आणखीन पुढचे 5 मिनिटं दूध उकळून घ्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिटांसाठी दूध उकळून घेतलं की तुम्ही बघू शकता दुधाला एक हलकीशी छान ट्रान्सपरन्सी येते। आपल्याला परफेक्ट असंच हवं आहे। आता याच्यामध्ये थोडासा खाण्याचा पिवळा रंग घालून घेते। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालणार आहे। मी 2 चमचे पाण्यामध्ये खाण्याचा जो पावडर फॉर्ममध्ये रंग मिळतो तो मिक्स करून घेतला होता, तो याच्यामध्ये घालून घेतला आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि 3 कप डेसिकेटेड नारळ घालून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचं पावडर, जे की मार्केटमध्ये खूप इझिली मिळतं। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि सोबत 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे। आता मिल्क पावडर घालणं देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे, तेव्हा नाही घातलं तरी चालणार आहे। फक्त बर्फीसाठी 3 महत्त्वाचे साहित्य लागतात। एक म्हणजे दूध, साखर आणि नारळाचं पावडर। आपण दूध 1 कप घेतलं आहे, साखर 1 कप घेतली आणि नारळाचं पावडर आपण 3 कप घेतलं आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे बर्फीला थोडासा रिचनेस येईल। आता सगळं कमी गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप इथे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तेव्हा नाही घातलं तरी चालणार आहे। पण तूप घातल्यामुळे बर्फीला एक छान चकाकी येते, छान ग्लेज येतो आणि सोबत छान स्वाद देखील येतो। तूप घातल्यानंतर आणखीन पुढचे 2 मिनिट मिश्रण कमी गॅसवर राहू द्यायचं आहे। खाली लागू नये म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय मिश्रण पॅन सोडायला लागतं, छानसं जमा व्हायला लागतं। आता मिश्रण तयार झाले की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, थोडासा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचा असा गोळा करून बघायचा। जर तो असा एकत्र जमा होत असेल, छान गोळा होत असेल, याचा अर्थ इथं मिश्रण आपलं बनून तयार आहे। इथे आपलं बर्फीचे मिश्रण तयार आहे, तेव्हा गॅस बंद करायचा आहे। आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला याप्रमाणे असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे तयार बर्फी आपल्याला इझिली काढता येईल। आता तूप लावून इथे माझं ताट तयार आहे। आता याच्यामध्ये तयार मिश्रण काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, मिश्रण गरम असतानाच काढून घ्यायचं आहे। उलटणीला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला थोडंसं पसरून घ्यायचं आहे। या पद्धतीने कडा देखील अशा आतल्या साईडला प्रेस करून घ्यायच्या आहेत। चारी साईडच्या कडा आतल्या साईडला प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि याचा एक चौकोन बनवून घ्यायचा आहे। आता बर्फीची जाडी किती ठेवायची आहे त्याच्यानुसार वरतून देखील हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे। मी इथं ह्या पद्धतीनं मिश्रण एकसारखं पसरून घेतलं आहे। आता याच्यावर लागली सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। मी इथं पिस्ता आणि बदामाचे बारीक काप करून ते घालून घेते आहे। ड्रायफ्रूट्स असे वरतून नाही घातले तरी चालणार आहे। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित पसरून झाले की या पद्धतीने असं थोडंसं हलकंसं उलटणीने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ड्रायफ्रूट्स निघणार नाहीत। लागलीच याच्या वड्या पाडायच्या नाही, तर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। साधारणतः 2 ते 2.5 तास लागतील आणि मग नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। इथं 2 तास झालेत, मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। वड्या पाडण्यापूर्वी चाकूला ह्या पद्धतीनं असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे कट करताना चाकूला मिश्रण चिकटणार नाही। आता तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या साईजच्या आणि पाहिजे त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मी इथे चौकोनी वड्या कट करून घेते आहे। वड्या अगदी इझिली कट करता येतात। हे बघा, एक मी तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही बघू शकताय किती सुंदर आपली वडी बनवून तयार आहे। टेक्स्चर एकदम परफेक्ट मस्त आलं आहे। बघितलं, अगदी कमी वेळेत आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपल्या वड्या बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकताय वडीला एकदम छान टेक्स्चर आलं आहे। एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते। तुम्ही बघू शकताय वडी एकदम मौसूद आणि छान रसरशीत तयार झाली आहे आणि चवीला पण एकदम मस्त स्वादिष्ट तयार झाली आहे।
तर इथे आपले मऊसूत रसरशीत नारळाची बर्फी तयार आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही देखील ही नारळाची बर्फी नक्की बनवून बघा. अतिशय सोपी आहे, कोणी देखील अतिशय सहजरित्या बनवू शकतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.